परंतु 1857 सालापर्यंत मराठ्यांच्या स्वराज्यासहित सगळ्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य आले। संपूर्ण भारत इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या बंधनात सखडला होता। भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची सिंहगर्जना केली बाळ गंगाधर टिळकांनी। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। या सिंहगर्जनेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात एक नवा श्वास फुंकला। लोकमान्यांनी पेटवलेल्या स्वराज्याच्या अग्निकुंडात वासुदेव बळवंत फडके, विनायक दामोदर सावरकर, चाफेकर बंधू सारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभागी होऊन हे अग्निकुंड धगधगते ठेवले। स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा देण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतले। मुंबई हे त्या आंदोलनाचे एक प्रमुख केंद्र होते। दांडी यात्रा असो, असहकार चळवळ असो, महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी महात्मा गांधींना मोलाची साथ दिली। याच मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानातून गांधीजींनी इंग्रजांना भारत छोडोचा अंतिम इशारा दिला आणि इंग्रजांच्या जुलुमी सत्तेला इथून निघून जाण्यास भाग पाडले। इंग्रजांनी चुभारलेली गेटवे ऑफ इंडियाची वास्तू, गुलामीच्या बेड्यांनी जखडलेल्या त्याच्या भिंती वाट पाहत होत्या इंग्रजी सत्तेच्या जुलमी राजवटीचा अंत होण्याची, मोकळा श्वास घेण्याची। आणि तो दिवस उगवला। हजारोंच्या बलिदानाने जवळपास 200 वर्षाच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला। स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या किरणांनी उजळले होते अगणित भारतीयांचे चेहरे आणि त्याच्या गालांवर स्वातंत्र्याचे आनंदाश्रू पाहत होते करोडो भारतीय। गेटवे ऑफ इंडिया पाहत होता ब्रिटिशांची अखेरची सैनिक तुकडी समुद्रातून रवाना होता। स्वातंत्र्याचं कालचक्र एक नवा सूर्यंत्र भारताचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कायद्याचे विद्वान अभ्यासक बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले। स्वातंत्र्यानंतर देश आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावा यासाठी औद्योगिकरणाचा मार्ग अवलंबून महाराष्ट्राने देशापुढे एक आदर्श निर्माण केला। मुंबई, जिला फिरंग्यांनी बॉम्बे म्हटलं, तिथे पहिली ट्रेन धावली, पहिली फिल्म बनली। ती मुंबई स्वातंत्र्यानंतर अधिकच उजळू लागली। असंख्य भारतीयांच्या स्वप्नांची नगरी झाली ही मुंबई। आज भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे मुंबई। आणि विकासाच्या दिशेने भारताची निरंतर वाटचाल सुरू झाली। शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात प्रगती करत गेल्या 75 वर्षात भारताने निर्माण केली आहे आपली एक वैश्विक ओळख। ज्यांच्या बलिदानाने लाभले अनमोल स्वातंत्र्य त्यांना भावपूर्ण नमन करत देश साजरा करतो आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव। आगामी 25 वर्षे आहेत अमृतकाल भारताचा।